व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 10 जो आहे तो इथं बघणार आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आत्तापर्यंत आपण 9 प्रॉब्लेम्स जे आहेत ते कंप्लीट करून घेतलेले आहेत. ज्या 9 प्रॉब्लेमचे सगळे व्हिडिओज चॅनलवर अवेलेबल आहेत. जर तुम्ही ते अजून पाहून लिहून घेतले नसतील तर प्लीज ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यानंतर हा 10वा प्रॉब्लेम जो आहे आजचा हा पण परत वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. ओके, सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम बघणार आहे आणि हा आपला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे दिलेले आहेत म्हणजे जे प्रॉब्लेम बुकमध्ये सोडवून दिलेले आहेत त्यामधला हा शेवटचा प्रॉब्लेम आहे. इथून पुढे आणि 10 वगैरे प्रॉब्लेम्स अवेलेबल आहेत पण त्याचे अँसर्स म्हणजे सोडवून दिलेले नाही आहेत. ते तुम्हाला सोडवायला सांगितलेलं आहेत आणि फक्त त्याचे फायनल आन्सर जे आहेत म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किती आहे, नेट प्रॉफिट किती आहे किंवा त्याचा बॅलन्स शीट किती न टॅली होती एवढ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये फक्त दिलेल्या आहेत. तर ते प्रॉब्लेम आपल्याला यानंतर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघायचे. ओके, सो आजच्या या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूया. बघा इथं प्रॉब्लेम काय दिलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आफ्टर कन्सिडरिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. ओके, सो आपल्याला एक चार्ट दिला ट्रायल बॅलन्सचा आणि त्याच्या खाली काही ऍडजस्टमेंट सांगितल्या त्या ऍडजस्टमेंटवरून रेग्युलर अकाउंट्स काढा असं त्यांनी तुम्हाला सूचना दिलेली आहे. ऍडजस्टमेंट्स पाहूयात. नंबर 1, क्लोजिंग स्टॉक रुपीज 48,700. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तुम्हाला 48,700 रुपये. ओके, ही ऍडजस्टमेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याला काही टिकमार्क करण्याची कुठे गरज नाही आहे. नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्यामध्ये म्हणलेले आहे वेजेस 700 रुपये, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपये. ओके, तर दोन गोष्टी नाही त्या ऍडजस्टमेंट आहे बघा, वेजेसला आहे आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला आहे. ती आपण पाहूया. ऍडजस्टमेंट कॉमन ऍडजस्टमेंट आहे, आजपर्यंत भरपूर वेळा झालेली आहे. नेक्स्ट तिसरा नंबर, डिप्रिसिएट लँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर बाय 5%. दोन फिक्स असेटना डिप्रिसिएशन सांगितलेलं आहे, लँड बिल्डिंगला आणि फर्निचरला. ओके, नेक्स्ट आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स रुपीज 300 रुपये. इन्शुरन्स ॲडव्हान्समध्ये पे केलेला आहे 300 रुपये. ॲडव्हान्समध्ये पे केलेला आहे याचाच अर्थ तो आहे प्रीपेड. ओके, सो इन्शुरन्सला प्रीपेडची ॲडजस्टमेंट आहे ती आपण पाहूया. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ रुपीज 3000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. ओके, 3,000 रुपयांचा माल जळून खाक झाला आणि त्या बदल्यात इन्शुरन्स कंपनीनं आपल्याला भरपाई म्हणून काहीही दिलेलं नाही. म्हणजे फक्त नुकसान झालं आपलं 3,000चं, त्या नुकसानीची भरपाई काहीही आपल्याला मिळालेली नाही. तर सोपा दिसतोय प्रॉब्लेम, काय यामध्ये नवीन असं काही दिसत सध्या तरी नाहीये. तर सुरुवात करूया सोडवायला. आपण दिलेला जो पहिल्यांदा ट्रायल बॅलन्सचा चार्ट आहे त्यावरून आपण पहिल्यांदा याचं पोस्टिंग आहे ते करून घेऊया. नंबर 1 पॉईंट दिलाय बघा यामध्ये, तो आहे स्टॉक आणि त्याची कंसामध्ये तारीख दिलेली आहे 1/4/2018. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे तुम्हाला आणि त्याची किंमत आहे इथं 48,000. ओपनिंग स्टॉक कुठं लिहितो मित्रांनो आपण, तर ओपनिंग स्टॉक लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानुसार लिहून घ्या, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट आहे याची 48,000. ओपनिंग स्टॉक. ओके, तर मी इथं लिहिलेलं आहे ओपनिंग स्टॉक 48,000. नेक्स्ट पॉईंट आहे दिलेलं यांचं कॅपिटल. दोघांचं कॅपिटल दिलंय रिद्धी आणि सिद्धी. पहिल्या पार्टनरचं कॅपिटल आहे 50,000, दुसऱ्या पार्टनरचं कॅपिटल आहे 30,000. 50,000 आणि 30,000. तर हे लिहून घेऊया आपण. कॅपिटल लिहितो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला, तर तिथं हे लिहून घेऊया 50,000 आणि 30,000. ओके, रिद्धी आणि सिद्धी 50,000 आणि 30,000 रुपये. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया यामध्ये काय दिलाय. परचेसेस. ओके, परचेसेस दिलेले आहे तुम्हाला. अमाऊंट आहे त्याची 22,500 रुपये, 22,500 रुपीज. ओके, सो परचेस कुठे लिहितो मित्रांनो आपण, तर परचेस लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि या परचेसला एक तुम्हाला रिटर्न्स परत वजा करायचे आहेत. त्यामुळं तेवढी त्याला तिथं जागा सोडूया आणि परचेस आहे ते इनरला आपण लिहून घेऊया. परचेस आहे अमाऊंट दिलेली 22,500.
ओके, तर परचेस आपण लिहिलेले आहेत इनरला 22,500. नेक्स्ट पॉईंट आहे वेजेस. अमाऊंट दिलेली आहे त्याची 800 रुपये. वेजेस म्हणजे फॅक्टरीमध्ये होणारा खर्च असतो, फॅक्टरीतल्या कामगारांना दिला जाणारा पगार. तर हा खर्च आपण याचं रेकॉर्डिंग करतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानुसार लिहून घेऊया वेजेस अमाऊंट आहे 800 रुपये. ओके, टू वेजेस अमाऊंट आहे. एक सेकंड, याला काय आउटरला लिहिलं तरी चालेल, ॲडजस्टमेंट नाही आहे. वेजेस अमाऊंट 800 रुपये. येस. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया यामध्ये काय दिलाय. तो आहे कॅरेज इनवर्डचा. ओके, आता मित्रांनो मागे एकदा मी तुम्हाला सांगितलेलं की कॅरेज इनवर्ड ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे. ओके, कॅरेज इनवर्ड आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि कॅरेज आउटवर्ड जर आलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर इथं दिलेलं आहे ते कॅरेज इनवर्ड आहे, ते तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे. ओके, तो हे लिहून घेऊया. कॅरेज इनवर्ड अमाऊंट आहे 1,000 रुपये. ओके, सो हे झाले कॅरेज इनवर्ड आपलं लिहून 1,000 रुपये. नेक्स्ट पॉईंट काय दिलाय. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो दिलेला सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर्स इज अवर लॅबिलिटी. ओके, क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी आहे. क्रेडिटर्स या लॅबिलिटीचं रेकॉर्डिंग आपण करतो करंट लॅबिलिटीमध्ये. तर हे करंट लॅबिलिटीमध्ये लिहून घेऊया क्रेडिटर्स 27,600 रुपये, 27,600 रुपीज. ओके, तर हे करंट लॅबिलिटीमध्ये क्रेडिटर्स. ओके, तर हे या पद्धतीने आपण क्रेडिटर्स कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे बिल्स पेएबल 20,000 रुपये, 20,000 रुपीज. बिल्स पेएबल इज ऑल्सो अवर करंट लॅबिलिटी. बिल्स पेएबल ही सुद्धा आपली करंट लॅबिलिटीज आहे, तर याचं सुद्धा पोस्टिंग तिथंच करावं लागेल. बिल्स पेएबल 20,000. मित्रांनो काही शंका असतील तर मला जरूर कळवत चला, मला विचारत चला. ओके, त्या शंकांचं आपण निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू, त्या एक्सप्लेन करू चांगल्या पद्धतीनं. आणि काही इतर अजून काय गणित सोडवायची आवश्यकता असेल, अन्य इतर काय मार्ग आपल्याला अवलंबता येत असतील तर त्या सगळ्या मार्गाने आपण तुमच्या शंका ज्या आहेत त्या निरसन करायचा नक्की प्रयत्न करू. नेक्स्ट पॉईंट आहे कॅश इन हँड. ओके, हातामध्ये असलेली रोख रक्कम. कॅश इन हँड ही असते आपली करंट असेट. तर हे करंट असेटमध्ये लिहून घेऊया. कॅश इन हँड अमाऊंट दिलेली आहे 2,850 रुपये, 2,850 रुपीज. तर हे लिहून घेऊया कॅश इन हँड. कॅश इन हँड 2,850 रुपये. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे इन्शुरन्स. ओके, आता इन्शुरन्स म्हणजे विमा, आणि हा खर्च होतो ऑफिसमधून, त्यामुळे याचं रेकॉर्डिंग आपल्याला करावं लागतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर आता या इन्शुरन्सला एक ऍडजस्टमेंट त्यांनी विचारलेली आहे, त्यामुळे लिहिताना आपण त्या इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे ती इनरला लिहून घेऊया. इन्शुरन्स 1,200 रुपये. टू इन्शुरन्स 1,200 रुपये. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सन्ड्री डेटर्स. ओके, डेटर्स ही आपली आहे करंट असेट, आणि हे आपल्याला लिहायचं आहे असेट बाजूला करंट असेटमध्ये. डेटर्स अमाऊंट दिलेली आहे 32,000. या प्रॉब्लेममध्ये डेटर्सना काही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे हे आपण डायरेक्टली आउटरला लिहूया. डेटर्स अमाऊंट आहे 32,000. ओके, तर डेटर्स झालेले आहेत आपले लिहून इथं 32,000. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे यामध्ये दिलेला बँक ओव्हरड्राफ्ट 18,000. बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली असते करंट लॅबिलिटी. ओके, सो हे निगेटिव्ह कॅश बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, तर बँक ओव्हरड्राफ्ट आपण लिहित असतो करंट लॅबिलिटीमध्ये. तर तो तिथं लिहून घ्या. अमाऊंट ह्याची दिलेली आहे 18,000, 18,000 रुपीज. ओके, सो बँक ओव्हरड्राफ्ट कंप्लीट झालं बघा आपलं. नेक्स्ट पॉईंट आहे दिलेला
कॅरेज आउटवर्ड. ओके, आता आउटवर्ड आले बघा, आणि आउटवर्ड मगाशीच मी सांगितलेलं की कॅरेज आउटवर्ड आलं की ते तुम्हाला लिहायचं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर हे लिहून घेऊया, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट आहे 900 रुपये. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण लिहिलं आहे ते डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड 900 रुपये. नेक्स्ट पॉईंट बघूया, यामध्ये काय दिलाय. नेक्स्ट पॉईंट आहे लँड बिल्डिंग. अमाऊंट आहे त्याची 42,500 रुपये, 42,500 रुपीज. ओके, तर लँड बिल्डिंग ही मित्रांनो आहे तुमची काय, तर ही आहे तुमची फिक्स्ड असेट. तर हे असेट बाजूला लिहूया, आणि याला एक डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट त्यांनी विचारले, त्यामुळं आपण हे लिहिताना इनरला लिहूया. लँड बिल्डिंग अमाऊंट आहे 42,500 रुपये. लँड अँड बिल्डिंग 42,500 रुपये. ओके, तर मी हे इनरला लिहिले फिक्स असेटमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे फर्निचर. फर्निचर ही सुद्धा मित्रांनो आपली आहे फिक्स्ड असेट. ओके, आणि याला डिप्रिसिएशनची एक ऍडजस्टमेंट सुद्धा विचारली आहे, त्यामुळे फर्निचर तिथंच लिहून घेऊया इनर साईडला. फर्निचर अमाऊंट आहे त्याची 38,700, 38,700 रुपीज. ₹38,700. ओके, तर हे कम्प्लीट झालं. नेक्स्ट पॉईंट आहे सेल्सचा. ओके, तर सेल्स दिले तुम्हाला. सेल्स आपण रेकॉर्ड करतो मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि यामधून तुम्हाला रिटर्न्स परत वजा करायचे, त्यामुळे हे लिहिताना पहिल्यांदा आपण काय करूया, इनरला लिहून घेऊया. सेल्स 47,000 रुपये. बघा किती रिपिटेटिव्ह गोष्टी आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तेच तेच गोष्टी येत राहतात, बरोबर. काय असं फार अगदी नवीन आहे अशातला काय भाग नाही, त्यामुळे हा एकदम सोपा फुल मार्क पडणारा टॉपिक आहे. त्यामुळे ह्याची व्यवस्थित तयारी करून घ्या. कुठलाही पॉईंट यातला न कळलेला वगैरे असा काय ठेवू नका, कन्फ्युजन करून घेऊ नका. जेवढं तुम्ही जास्त कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील, पोस्टिंग कुठे येतं कशाचं, ऍडजस्टमेंट्स कशा पद्धतीने करायच्या, जेवढ्या चांगल्या माहित असतील तेवढं तुम्हाला ते मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीनं आणि पुढचे टॉपिक समजण्याच्या दृष्टिकोनातून हे तुम्हाला फार फायद्याचं राहील. ओके, सो आपण सेल्स कंप्लीट केले. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 47,000. ओके, नेक्स्ट पॉइंट परचेस रिटर्न्स. ओके, परचेस रिटर्न आहेत, अमाऊंट दिलेली त्याची 500 रुपीज, 500 रुपये. तर परचेस रिटर्न आपण काय करतो मित्रांनो, परचेस मधनं वजा करतो. तर हे वजा करूया. परचेस रिटर्न अमाऊंट आहे त्याची 500 रुपये, लेस रिटर्न्स अमाऊंट 500. ओके, 22,500 मधून 500 गेले मित्रांनो, किती राहतील आउटरला, 22,000. ओके, तर ही वजाबाकी आपण इथं केलेली आहे. नेक्स्ट पॉइंट आहे सेल्स रिटर्न, आणि अमाऊंट आहे त्याची 400 रुपये. जसे परचेस रिटर्न परचेस मधून वजा केले, तसे सेल्स रिटर्न तुम्ही सेल्स मधून वजा करूया. लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 400 रुपये. ओके, वजाबाकी करू मित्रांनो. 47,000 मधून 400 रुपये गेले तर राहतील किती, 46,600 रुपये. वजाबाकी इथं आउटरला आपण लिहिलेली आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे दिलेला रेंट, आणि हा महत्वाचा पॉइंट आहे. का महत्वाचा पॉइंट आहे सर, तर रेंटची अमाऊंट बघा मित्रांनो, रेंटची अमाऊंट दिली क्रेडिट बाजूला 1800 रुपये. रेंटची अमाऊंट जनरली दिली जाते डेबिट बाजूला, पण या प्रॉब्लेम मध्ये रेंटची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला क्रेडिट बाजूला दिलेली आहे. ओके, तर रेंटची अमाऊंट क्रेडिट बाजूला दिली, याचा अर्थ ते तुमचं उत्पन्न आहे. क्रेडिटला आलेली गोष्ट एकतर ती तुमची उत्पन्न असते, किंवा एकतर ती तुमची असते लॅबिलिटी. आता रेंट तर काय लॅबिलिटी होऊ शकत नाही, त्यामुळं रेंट हा तुमचा आहे इन्कम. ओके, आणि हा आहे तुमचा इनडायरेक्ट इन्कम, आणि असे इनडायरेक्ट इन्कम आपण रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर रेंट हे क्रेडिट बाजूला लिहून घेऊया. बाय रेंट अमाऊंट आहे 1,800.
बाय रेंट 1800 रुपये. ओके, नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे बॅड डेट्स. बॅड डेट्सची अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला 300 रुपीज, 300 रुपये. तर बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, आणि बुडलेले पैसे म्हणजे तोटा. हा रेकॉर्ड करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर ते तिथं लिहून घेऊया. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 300 रुपये. ओके, तर हे कंप्लीट झालं आपलं बॅड डेट्स 300 रुपये. नेक्स्ट पॉईंट आहे RDD, आणि इथं पण अमाऊंट जी आहे ती आली आहे कुठं, क्रेडिट बाजूला. क्रेडिट बाजूला RDDची अमाऊंट आली आहे, तर तो जो RDD आहे तो आपण क्रेडिटला रेकॉर्ड करणार. बघा, जर क्रेडिटला आलं तर ते तुम्ही PLच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा, आणि जर RDDची अमाऊंट डेबिटला आली असेल तर ती PLच्या डेबिटला रेकॉर्ड करा. तर हे क्रेडिटला रेकॉर्ड करून घेऊया. बाय RDD अमाऊंट आहे याची 350 रुपये. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया आपण काय दिलं यामध्ये. डिस्काउंट. आता डिस्काउंटची अमाऊंट आहे ती बघा मित्रांनो, तुम्हाला इथं दिसते की डेबिटला सुद्धा आहे आणि क्रेडिटला सुद्धा आहे. तर डेबिटला जी डिस्काउंटची अमाऊंट आहे तो, त्याचा अर्थ काय होतो, तर हा पण दिलेला डिस्काउंट आहे, आणि दिलेला डिस्काउंट म्हणजे असतो काय, आपला खर्च. तर हा जो ही जी अमाऊंट आहे 700 रुपयांची डेबिटची, ती PLच्या डेबिटला रेकॉर्ड करावी लागेल. आणि 1000 रुपये ही जी क्रेडिटला आलेली अमाऊंट आहे, याचा अर्थ होतो आपल्याला मिळालेला डिस्काउंट आहे. मिळालेला डिस्काउंट आहे म्हणजे ते आपलं उत्पन्न आहे, आणि ते रेकॉर्ड करतो आपण PLच्या क्रेडिटला. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं झालं तर जो डिस्काउंट डेबिटला आलाय तो PLच्या डेबिटला लिहा, जो डिस्काउंट क्रेडिटला आलाय तो डिस्काउंट PLच्या क्रेडिटला लिहा. दोन्हीचं पोस्टिंग जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच येणार. 700 रुपये आणि 1000 रुपये. ओके, बघा, डेबिटचं मी डेबिटला लिहिलंय, क्रेडिटचं मी क्रेडिटला लिहिलेलं आहे. एक्सप्लेनेशन त्याचं तुम्हाला मी सांगितलंय की काय आहे. डेबिटचं म्हणजे खर्च, क्रेडिटचं म्हणजे उत्पन्न. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट दिलेलं आहे त्याची 250, 250. ओके, तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे प्रवास खर्च, हा ऑफिसमधून होतो, PLच्या डेबिटला येईल. आणि याला एक ऍडजस्टमेंट सांगितले, तर ती ऍडजस्टमेंट सांगितले म्हणून ते आपण लिहिताना आता इनरला लिहूया. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 रुपये. ओके, तर टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट लिहिलेली आपण इथे याची 250 रुपये. इनरला लिहिले, ऍडजस्टमेंट आहे म्हणून. नेक्स्ट पॉईंट बघूया. ओके, तर नेक्स्ट पॉईंट इथं दिलेला आहे ऍडव्हर्टिजमेंट. ओके, आता ऍडव्हर्टाइजमेंट हा खर्च तुम्हाला माहिती आहे ऑफिसमधून होतो, ह्याचा आपण इफेक्ट करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर टू ऍडव्हर्टिजमेंट अमाऊंट आहे याची 4150, 4150. ओके, तर हे आपलं पोस्टिंग इथं कंप्लीट झालेलं आहे. कुठलीही हिडन ऍडजस्टमेंट वगैरे मित्रांनो ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काही दिलेली नाहीये. आता याच्या पुढे जाऊन आपण बघायचे त्या फक्त आपल्या ऍडजस्टमेंट्स. ओके, तर ऍडजस्टमेंट नंबर 1 बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये काय दिले बघा, क्लोजिंग स्टॉक अमाऊंट दिलेली आहे त्याची 48,700 रुपये, 48,700 रुपीज. तर याचे दोन इफेक्ट येतात. पहिला आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा आहे तो बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. तर पहिला इफेक्ट करूया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, 48,700 रुपये. दुसरा इफेक्ट त्याचा करूया करंट असेट मध्ये, क्लोजिंग स्टॉक 48,700 रुपये. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये दिलेले आहे पहिल्यांदा वेजेस 700 रुपीज. ओके, आता आउटस्टँडिंग मध्ये दिले पहिल्यांदा वेजेस. तर पहिल्यांदा आपण एवढंच बघूया वेजेसच्या बाबतीमध्ये. आउटस्टँडिंग म्हटलं की आपण म्हणतो संबंधित खर्चामध्ये पहिल्यांदा ते ऍड करा.
पहिले वेजेसचे किती ऍड करायला तुम्हाला सांगितले, 700 रुपये सांगितलेले आहेत. तर हे 700 रुपये पहिल्यांदा त्यामध्ये ऍड करून घेऊया. वेजेस 700 रुपये. याला ऍडजस्टमेंट होती का? अच्छा, ओके, काय हरकत नाही, मी खाली लिहून घेतो मित्रांनो हे. ओके, किती आता आउटस्टँडिंग याचे 700 ना. ओके, तर 700 रुपये हे यामध्ये ऍड करूया. 700 संबंधित खर्चामध्ये ऍड, म्हणून याला ऍड आउटस्टँडिंग टोटल करूया मित्रांनो आणि बाहेर लिहूया याची 8 आणि 7 15. तर हे 1500 रुपये आउटरला लिहिलेत. ओके, याचा दुसरा इफेक्ट कुठं करतो आउटस्टँडिंगचा, तर आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट करतो आपण करंट लायबिलिटीमध्ये. त्यानुसार इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्यामध्ये पहिल्यांदा वेजेस दिलेले आहेत तुम्हाला 700 रुपये. ओके, आणि काय, त्यामुळे मी ते इनरला लिहिले, नंतर टोटल करून त्याचे आउटरला लिहूया. नेक्स्ट पॉईंट दिलाय मित्रांनो, कुठले आउटस्टँडिंग आहेत, तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत. किती रुपये? 200 रुपये. ओके, ते ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग 200. ओके, ह्याची टोटल करूया. 200 200 400 आणि हे 50 आउटरला 450. यामध्ये दुसरा इफेक्ट त्याचा करंट लायबिलिटीमध्ये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 200. 700 अधिक 200 टोटल होते याची 900 रुपये. तर ही मी आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची टोटल आउटरला लिहिली आहे करंट लायबिलिटी बाजूला. नेक्स्ट पॉईंट बघूया काय आहे मित्रांनो, तो दिलेला आहे डिप्रिसिएट लँड बिल्डिंग बाय 10%. ओके, इथंपर्यंत बघूया. पहिल्यांदा 10% डिप्रिसिएशन करा लँड अँड बिल्डिंगचं त्यांनी सांगितलंय. तर आता लँड बिल्डिंगचं 10% डिप्रिसिएशन इथं करूया. लेस डिप्रिसिएशन 10%. ओके, 10%. 42,500च्या 10% किती येणार मित्रांनो, तर 1 शून्य कमी करायच्यावरचं, तर येणार अमाऊंट याची 4,250 रुपये. ओके, वजाबाकी करा मित्रांनो, एवढी किती होते बघा. अमाऊंट याची येते आउटरला 38,250. 38,250. ओके, एक कंप्लीट झालं. आता डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येतो मित्रांनो, तर डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आपण करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्यानुसार तो करून घेऊया. इथे 2 एक सेकंड, टू डिप्रिसिएशन, त्यामध्ये अमाऊंट आहे लँड बिल्डिंग 4,250. ओके, हे कंप्लीट झालं. पहिल्यांदा असेटमधून वजा केलं 10% आणि दुसरा इफेक्ट त्याचा घेतला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता दुसरी ऍडजस्टमेंट बघूया. पुढचा याचा भाग काय दिलाय आणि पुढे सांगितलं याच्यात फर्निचरवर डिप्रिसिएशन करा 5% दरानं. ओके, आता फर्निचरवर पण करून घेऊया 5% दरानं. फर्निचरच्या खाली लेस डिप्रिसिएशन ॲट द रेट 5%. ओके, 38,700च्या 5% तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. 38,700च्या 5% ते येतात इथं 1,935 रुपये. वजाबाकी करा मित्रांनो, ह्याची किती येते बघा. 38,700 मधून 1,935 गेले. आउटरला राहतील मित्रांनो 36,765. ओके, तर हा पॉइंट इथं कंप्लीट झाला. नेक्स्ट पॉइंट आहे इन्शुर सॉरी
एक सेकंड, ह्याचा दुसरा इफेक्ट राहिला आपला, बरोबर. तर ह्याचा दुसरा इफेक्ट करून घेऊया. फर्निचरचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशनच्या खाली इथं दुसरा पॉईंट मी म्हणतो फर्निचर. अमाऊंट आहे त्याची दिलेली आता 1935. आउटरला टोटल करून लिहूया. ओके ओके ठीक आहे. तर बघा ही ऍडजस्टमेंट आपली इथं कंप्लीट झाली. पहिला इफेक्ट केला संबंधित असेटमधून आपण ते वजा केलं आणि दुसरा इफेक्ट त्याचा केला तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया. इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स ₹300. पेड इन ऍडव्हान्स या शब्दांचा अर्थ होतो ते प्रीपेड आहेत. ओके किती रुपये प्रीपेड आहेत तर ₹300 प्रीपेड आहेत. तर ते तेवढे प्रीपेड म्हणलं की काय करायचं, संबंधित खर्चामधून ते पहिल्यांदा वजा करून घ्यायचे. ओके तर आता इन्शुरन्स मधनं ₹300 वजा करूया. याला म्हणायचं लेस प्रीपेड अमाऊंट. आउटरला राहील त्याची ₹900 वजाबाकी केल्यानंतर. आता दुसरा इफेक्ट प्रीपेडचा दुसरा इफेक्ट कुठं करतो आपण, तर प्रीपेडचा दुसरा इफेक्ट करतो आपण करंट असेट मध्ये. प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट आहे याची ₹300. ओके आता यानंतर बघूया ऍडजस्टमेंट आपली दिलेली यातली शेवटची नंबर 5. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. ओके तर आता याचा काय अर्थ होतो की ₹3,000 माल आगीमध्ये जळून खाक झाला आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काही नुकसान भरपाई मात्र मिळालेली नाही. आतापर्यंत ही ऍडजस्टमेंट आपण कशी बघितली मित्रांनो, की काहीतरी रकमेचा माल पहिल्यांदा आगीमुळे खराब झालेला असतो नुकसानीमुळे, पण इन्शुरन्स कंपनी त्याची काहीतरी नुकसान भरपाई तिथं मात्र देत असते. ओके सो यामध्ये नुकसान भरपाई काय मिळालेली नाही, म्हणजे ते पुढचे जे 2 इफेक्ट व्हायचे ते होणार नाहीत. फक्त या एका रकमेचे 3,000चा माल खराब झाला आग लागून याचे मात्र तुम्हाला 2 इफेक्ट इथं करावे लागतील. पहिली गोष्ट की 3,000चा माल आग लागल्यामुळे खराब झालाय, तर याचा पहिला इफेक्ट आपल्याला करावा लागेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अमाऊंट ₹3,000. तर तो पहिल्यांदा करून घेऊया. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अमाऊंट आहे त्याची 3,000. ओके आता ₹3,000चा माल आगीमुळे खराब झाला याचा अर्थ ते आपला आहे नुकसान, आणि या नुकसान आहे म्हणजे एक प्रकारचा तो खर्च झाला, म्हणून याचा दुसरा इफेक्ट आपल्याला करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अमाऊंट आहे त्याची ₹3,000. ओके तर याबरोबर मला वाटते ऍडजस्टमेंट सुद्धा आपल्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण इथं कंप्लीट केलेल्या आहेत. आता फक्त आपल्याला याचं क्लोजिंग करायचं आहे आणि एकदा चेक करूया काय मित्रांनो आपलं राहिलंय का यामध्ये. कोणतीही हिडन ऍडजस्टमेंट वगैरे यामध्ये नव्हती. सो आय होप हे क्लिअर झालेलं आहे. तुम्हा सगळ्यांना पोस्टिंग ऍडजस्टमेंट समजलेल्या असतील. काही शंका असेल तर मला फोन करून, मेसेज करून, कमेंट करून नक्की कळवा, मी ते नक्की रिझॉल्व्ह करेन. ओके तर आता इथं आपण क्लोज करूया. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल करूया आणि त्यामधनं आपला ग्रॉस प्रॉफिट किती येतोय तो फाइंड आउट करूया. टोटल होते मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची ₹98,300, ₹98,300. ओके नेक्स्ट आता यामधून डेबिट साइड वजा करूया. डेबिट साइड पूर्ण वजा केल्यानंतर मित्रांनो आपला ग्रॉस प्रॉफिट राहतोय तो आहे
25,800 रुपये, 25,800 रुपीज. ओके, हा आला आपला 25,800 रुपये. एकदा चेक करू. बरोबर आहे बघा, 25,800 रुपये. नेक्स्ट पॉइंट आपल्याला, हा जो आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे इथं, याचं आपल्याला डबल एंट्री करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानुसार बाय ग्रॉस प्रॉफिट 25,800 रुपये. ओके, आणि आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. एन पी किती आलाय हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. तर आपण पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल करूया आणि किती टोटल येते पाहूया. ओके, तर टोटल येते आपली इथं मित्रांनो 28,950 रुपये. तीस टोटल इकडे लिहून घेतो मी, 28,950. आणि यामधून आता इकडली सगळी जी साईड आहे डेबिट साईड ती पूर्ण वजा करूया. त्यामध्ये बघा 9×18, एन पी राहतो मित्रांनो 12,365 रुपये. ओके, बरोबर आहे बघा, 12,365. याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. दोघांचा नेट प्रॉफिट आहे हा, रिद्धी आणि सिद्धी या दोघींचा. तर यांनी या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एन पी डिवाइड करण्याचा रेशो जो आहे तो काही इथं दिलेला नाहीये. तर हा जो एन पी आहे ना आपल्याला आलेला, हा आपल्याला समसमान वाटावा लागेल कारण आपल्याला रेशो दिलेला नाही म्हणून. तर पहिल्याला आपण घेऊया 6,183 रुपये, 6,183. आणि दुसऱ्याला घेऊया 6,182. मी पॉईंटमध्ये घेत नाहीये मित्रांनो, निम्मा डिवाइड केलाय, फक्त एकाला 1 रुपये जास्त हे केलेलं आहे कारण ते पॉईंटमध्ये येऊ नये म्हणून. तर हा झाला आपला नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट काय करतो मित्रांनो आपण, तर जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो नेट प्रॉफिट आपण इथे दिलेल्या कॅपिटल्समध्ये इथे काय करतो, ऍड करतो. तर हे या कॅपिटल्समध्ये इथं ऍड करून घेऊया. ऍड नेट प्रॉफिट. पहिल्याचा मी किती बोललो, 6,183. दुसऱ्याचा ऍड एन पी 6,182. ओके, सो ऍड करूया यामध्ये 50 अधिक 6, 56,183. आणि इकडे येणार 30 आणि 6, 36,182. तर ही झाली आपली एन पी ऍड झाल्यानंतरची टोटल. आता काय करायचं आहे, लास्ट स्टेप तुम्हाला बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूंची टोटल करायची आहे. तर करूया टोटल किती येते बघूया. टोटल होते याची मित्रांनो 1,58,865. आता असेट साईडची करून बघूया.
इकडली पण टोटल तेवढीच येते 1,58,865 रुपये. ओके, सो आय होप हे 10 प्रॉब्लेम आपण आज कम्प्लीट इथे केलेले आहेत. तर हे तुम्हाला समजलेले असतील आणि इथून पुढे जे प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले आहेत ते आहेत, ओके इथं बघा 1,58,862 यामध्ये एक्सरसाइज दिलेला आहे आणि ह्यामध्ये आता एक मिनिट प्रॉब्लेम येस हां, तर इथं हे प्रॉब्लेम्स आहेत बघा. तर इथून पासून पुढे अशा स्वरूपाचे प्रॉब्लेम्स तुम्हाला हे दिलेले आहेत सोडवण्यासाठी, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स याची तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ह्याची उत्तरं तुम्हाला अशा पद्धतीने इथं खाली दिलेले आहेत, सोडवून दिलेले नाहीत. तर हे किती प्रॉब्लेम आहेत, तर हे बघा प्रॉब्लेम आहेत, मला वाटतं 10 असतील, 10 हां, तर 10 आहेत आणि त्यानंतर हा इथं दुसरा टॉपिक चालू आहे. तर 10 प्रॉब्लेम आपल्याला परत हे सोडवायचे. तर येत्या काळामध्ये आपण हे प्रॉब्लेम सोडवणार आहे, नो प्रॉब्लेम त्याचा काही, तुम्ही काय त्याचं टेन्शन घेऊ नका. ते तर सोडवायचेच आहेत आपल्याला सगळे, वॉट एव्हर जे काय असतील ते सगळे सोडवू आपण. तर आता हे प्रॉब्लेम कंप्लीट झाले 10च्या 10. हे पूर्णपणे वहीमध्ये लिहून घ्या. काही शंका असेल तर मला विचारा. मित्रांना हा व्हिडिओ नक्की आपल्या सगळ्या शेअर करा. थँक्यू सो मच.